सावनेर गडकरी चौक येथे दिनांक 24 नोव्हेंबरला एका कॉम्प्लेक्समध्ये भाजप कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला। आमदार आशिष बाबू देशमुख यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। परंतु या कार्यक्रमादरम्यान एक राजकीय नाट्य पाहण्यास मिळाले। या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर राजू पोद्दार, मनोहर कुंभारे, दादाराव मंगडे, रामराव मोवाडे, मंदार मंगडे, राजू भुजाडे, संजना मंदार मंगडे, तुषार उमाटे, महेश चकोले, राजू घुगल, तृणाल झाडे आणि इतर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। परंतु आमदार आशिष देशमुख हे नाराज होते। त्यांचं कारण म्हणजे भाजपमध्ये 2 दिवसांपूर्वी काँग्रेसचे 2 कार्यकर्ते नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोहर कुंभारे यांच्या हस्ते करण्यात आला होता। आमदार आशिष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आणि त्याला विरोध दर्शविला। काल ही बातमी माध्यमांना कळताच सर्वत्र वाऱ्यासारखी पसरल्यानं लागलीच पक्षप्रवेश केलेल्या त्या 2 कार्यकर्त्यांचा मनोहर कुंभारे यांनी पक्षप्रवेश रद्द केला। पाहूया NTVचा हा स्पेशल रिपोर्ट। इथे संपूर्णतः विकासाचा अभाव मागच्या आमदारकीच्या काळामध्ये आपण पाहिलं। कुठेतरी फक्त बोलवण्याचं काम, कुठेतरी रंगदारी, दमदाटी, दडपशाहीचं राजकारण, कुठेतरी अवैध धंद्याला समोर आणण्याच्या दृष्टीने, अवैध लोकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका होती। आज मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कारकिर्दीला नाकारण्यामध्ये त्यांनी जे देवाचे साठे लोट जे त्यांचं होतं ते मग ते रेती माफियावाल्यांसोबत असेल, ते मग सट्ट्या पट्ट्यावाल्यांसोबत असेल, ते मग इथे वसुलीचं कारभार चालवण्याचं काम असेल, त्यांच्या विरोधामध्ये कळून मागच्या वर्षी या सावनेर विधानसभेच्या लोकांनी आणि विशेष करून सावनेर नगरीच्या सर्व लोकांनी दिलेलं आहे हे आपल्याला शेवटी विसरून चालणार नाही। आणि म्हणून आज जर आपल्याच पक्षामध्ये अशा प्रकारचे लोक येणार असतील, आपल्याच पक्षामध्ये रेती माफिया, सट्टे पट्टे चालवणारे लोक येणार असतील तर ती जनता आणि कार्यकर्ते कधी खपून घेणार नाही हा विश्वास त्या निमित्ताने आपल्या सर्वांना। म्हणून आम्ही जेव्हा पाहतो की महसूल बुडवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत राहतात ते आमच्या मनाला कुठेतरी वेदनादायी ठरतं। महसूली अधिकाऱ्यांवर गाड्या चालवणारे लोक जेव्हा महसूल मंत्र्यांसोबत भारतीय जनता पार्टीचा दुपट्टा घालतात ते आम्हाला सहजासहजी पचेन असं नक्कीच झालं। आणि म्हणून त्यांचा उमेदवार म्हणून आम्ही इथे निवडून आलो आहे या सर्व लोकांच्या विरोधामध्ये लांब बंद झाले असल्यामुळे। आणि म्हणून असे हे चुकीचे व्यक्ती, अवैध धंदे करणारे व्यक्ती, त्यांनी हजारो लाखो करोडो रुपयांचा शासनाचा महसूल बुडवला आहे, ज्यांनी सातत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीला आपलवलं आहे, ज्यांचं तिथे कित्येक क्रिमिनल त्यांच्यावर चार्जेस त्या निमित्ताने आहे, अशा लोकांना जर कोणी इथे प्रवेश घेत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे देखील आजच्या दिवशी संपूर्ण सावनेर विधानसभेच्या जनतेला त्यांचा आशिष देशमुख म्हणून सांगतोय। म्हणून अशा या परिस्थितीमध्ये ज्या लोकांचे प्रवेश त्या निमित्ताने झाले आहे त्यांचं रद्द करण्याचं काम सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी करावं अशी त्यांना त्या निमित्ताने कळकळीची विनंती करतो। त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही या जिल्ह्यामध्ये विकासाचं राजकारण करतोय आणि अशा या राजकारणामध्ये आमच्यावर भरोसा नाही का हे लोक अवैध धंदेवाले, रेतीवाले येऊन तुमचा विजय करून देणार आहे हे खपून घेतल्या जाणार येणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या संपूर्ण 2 दिवसामध्ये तुम्ही ह्या संदर्भामध्ये निर्णय घ्या। या संदर्भामधला त्या निमित्ताने माझी उच्चस्थ लोकांसोबत चर्चा करून द्या आणि तोपर्यंत अन्यथा परवाच्या दिवशी महात्मा गांधी पुतळ्याच्या खाली आशिष देशमुख सत्याग्रहाला हे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आज आशिष देशमुखांनी नाराजी व्यक्त केली, तुम्ही प्रवेश घडवून आणले होते ते महसूल मंत्री त्या ठिकाणी त्यांचं हे काय जिल्हा प्रमुख म्हणून काय सांगणार? नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचा भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश जिल्हा भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी केला होता। याच्यामध्ये माननीय
नामदार पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांचा त्याच्यामध्ये कसलाही त्या ठिकाणी त्यांचा संबंध नाही, ना त्यांच्यामध्ये आशिष बाबूंचा सुद्धा त्याच्यामध्ये संबंध नाही. कसं नियोजन झालं त्यांच्या पक्षप्रवेश आणि आता तुम्ही त्यांचा रद्द करणार का? आमदारांनाच नाराजी व्यक्त केली तर त्यांना पक्षामधून नरेंद्र पिंपळे आणि अमितजी राय यांना सर्वांना त्या ठिकाणी पक्षामधून निष्कासित केलेलं आहे, तात्काळ निष्कासित केलेलं आहे. त्या दिवशी आमदारांना विश्वासात न घेता पक्षप्रवेश झाला होता का, अशी नाराजी त्यांची दिसून येत आहे. पक्षप्रवेश त्या दिवशी त्यांची कल्पना त्यांना सुद्धा नव्हती किंवा माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांना सुद्धा नव्हती. ते अचानक त्या ठिकाणी आले होते, पण मी त्यावेळेस प्रवेश पहिलेच त्या ठिकाणी घेऊन घेतलेले होते. त्यांना त्याच्याबद्दल कसली त्यांना कल्पना नव्हती. गैरसमजुतीतून झाला का? पालकमंत्री महोदयांना माहीत नव्हतं याचं? हा, त्यांना कसल्याही त्या ठिकाणी कल्पना सुद्धा नव्हती. त्या गोष्टीसोबत त्यांचा कसलाही त्या ठिकाणी संबंध नाही. रद्द केला पक्षप्रवेश रद्द केला, पक्षप्रवेश त्यांना निष्कासित केला, पक्षप्रवेश रद्द केला. आपण ते स्वतःहून उत्सुक होते आणि स्थानिक स्तरावरच ठरलं हे त्यांच्या पक्षप्रवेशाचं. नाही, तो पक्षप्रवेश त्या स्थानिक स्तरावर म्हणजे त्या जिल्हा मी सांगितलं की जिल्हा भाजपाने त्या ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला होता म्हणून. ठीक आहे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.